पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। धायरी विजयनगर येथे बहुजन समाज पार्टी फकीरा दल यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। बसपा प्रदेश सचिव हुलगेश चलवादी, जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले व शिववंदना घेण्यात आली। यावेळी पुणे शहर पोलीस वाद्य पथक यांचे दर्जेदार संचलन पार पडले। या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर प्रभारी गोल्डमॅन अरुणअण्णा गायकवाड यांनी केले। याप्रसंगी बोलताना हुलगेश चलवादी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण सर्वांनी आत्मसात केले पाहिजे, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आपल्या हक्कासाठी लढायला पाहिजे असे आवाहन केले। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी मोठा विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अरुणअण्णा गायकवाड यांनी पक्षाचे चांगल्या प्रकारे काम केले आहे, त्यामुळे निश्चितपणे आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये ते नगरसेवक होतील अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली। यावेळी प्रदेश महासचिव हुलगेश चलवादी, जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, किशोर ढवळे, माजी नगरसेवक भाई जगताप, पंडितराव पाटील, बिल्डर लक्ष्मणराव खंडागळे, युवा कार्यकर्ते सनी दाडर, परमेश्वर गायकवाड, सुनीता कांबळे, शांता कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाग्यश्री बँड पथक, शहर पोलीस वाद्य पथक यांच्या संयुक्त विद्यमाने ही मिरवणूक पार पडली। यावेळी बोलताना अरुणअण्णा गायकवाड यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासास पात्र राहून चांगली कामगिरी करेन असा विश्वास व्यक्त केला। विजयनगर ते वडगाव अशी रॅलीकडून ही शिवजयंती साजरी झाली। सर्व महापुरुषाला अभिवादन करून आज प्रामुख्याने 19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांची जयंती ची निमित्ताने मी पुणे जिल्ह्यातील सर्व बंधू आणि भगिनींना जयंतीच्या खूप खूप मंगलकामना देतो आणि वास्तविक अभिमान वाटावा अशा पद्धतीचा कार्यक्रम आमचे अण्णा गायकवाड ह्या परिसरामध्ये नेहमी राबवत असतात। आणि छत्रपती शिवाजी राजाबद्दल सांगायचं म्हणलं तर या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाहीचा प्रामुख्याने जर पाया रचला असन प्रथमतः तो छत्रपती शिवरायांनी नेमलेला आहे। आणि मगाशी जो प्रश्न केला होता की तिथीप्रमाणे आणि जागेप्रमाणे, तुम्हाला सांगतो की आपण या देशामध्ये संविधान आणि लोकशाहीला मानणारे लोक आहोत। सभेच्याच माध्यमातून 19 फेब्रुवारीची तारीख प्रामुख्याने फिक्स केलेली आहे आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थानं बहुजन समाज पार्टीचा आमदार, खासदार किंवा सत्ता आल्यानंतर या देशामध्ये, ह्या भारतामध्ये 19 फेब्रुवारीची ही शिवजयंती खऱ्या अर्थानं प्रामुख्याने आपण देशामध्ये साजरी करणार आहोत। शासकीय सुट्टीत आहेच, पण आज काही आमचे बांधव आहेत, त्यांचं काही लोकांचं अज्ञानपण आहे आणि ते अज्ञानपण दूर करण्याचं काम प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही करणार आहोत। आमच्या राष्ट्रीय नेत्या कुमारी बहीण मायावती आणि महाराष्ट्र प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोगरे साहेब, प्रदेशचे महासचिव डॉक्टर हुलगेश चलवादी यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं ज्या महाराष्ट्रात काम करत असताना आपण बहुजन समाजाला घेऊन करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला महानगरपालिकेमध्ये निश्चित परिवर्तन झालेलं दिसन आणि आमचे अण्णा गायकवाड जे आहे यांच्या नेतृत्वामध्ये ह्या महानगरपालिकेमध्ये हा जो खडकवासला जो भाग आहे ह्या भागामध्ये अण्णा गायकवाड हे 100% विजय होतील अशा पद्धतीचे वातावरण त्यांनी खऱ्या अर्थानं तयार केले। धन्यवाद। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत। कसं प्रत्येक घराघणीस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जायला पाहिजे, वाड्या वस्तींनी लोकांनी केली पाहिजे। आज तुम्हाला सांगतो, आज बहुजन समाज पार्टीतर्फे महाराष्ट्र पोलीस बँड लावण्यात आलेला आहे। आता भव्य दिव्य आम्ही आता हे एनटेसेस कारमधनं पार गाडी येते, आता लोणावळ्याच्या लांब पुढं आलेली आहे, पार हरियाणावरनं आम्ही ती गाडी छत्रपती शिवाजी महाराज यांना बसवण्यासाठी रथ इथं आणलेला आहे। आमच्या ह्यात म्हणजे समाजाच्यासाठी जागृत करण्याचं काम चालू आहे साहेब। समाज कसा जागृत होईल त्यासाठी हे काम चालू केलेलं आहे साहेब। आता आमचं लोकांना आव्हान आहे, सर्वांनी जागृत होऊन घराघणीच कशी जयंती साजरा होईल हे माझं काम आहे, म्हणून मी चौकामध्ये हे जयंती साजरा करतो। आणि प्रत्येक महापुरुषाची ह्या ठिकाणी चौकामध्ये जयंती असते। अण्णाभाऊ साठेंची जयंती असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते, शाहू महाराजांची जयंती असते, अजून तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते। आणि प्रत्येक ठिकाणी माझा महाराष्ट्र पोलीस बँड ह्या कार्यक्रमाला असते। सोन्याचं काय तुम्हाला, मला पहिलीपासून साहेब ते आवडच आहे सोन्याची। आणि मी 1 रुपया कुणाचा चंदा न घेता मी माझ्या खिशातले पैसे घालून महापुरुषाला मी या जयंती साजरा करतो। आता साहेबांनी तुमची पाठ फुटली, आता कसं वाटतं, आता पुढची काय वाटतं? आता कामाला चालू करणार, आता मला जनता निवडून देणार आहे, माझं काम आहे या ठिकाणी। त्यावेळेस मला 8,900 मतदान झालेलं आहे अपक्ष असताना। पक्षाचा असतं तर बरंच एखाद्या इन मी झाले असते, पक्षाने जरा थोडा फरक पडतो।
पण काही पक्षाच्या धोरणानुसार तिकीट मिळालं नाही. आता मी 2007 पासून पक्षामध्ये बहिणजीचा निष्ठावून कार्यकर्ता आहे. आता घोषित साहेबांनी केलेच आहे, त्याच्यामुळे आता काम चालूच करणार ना मी. आता मी आज विजयनगर धायरी या ठिकाणी आमच्या पक्षाचे निष्ठावान पदाधिकारी अरुण अण्णा गायकवाड यांच्या माध्यमातून आणि त्यांचे सर्व सहकार्यांच्या बरोबरीने या ठिकाणी सालाबादप्रमाणे जयंती उत्सव या ठिकाणी केलं जात आहे. आपल्याला सांगू इच्छितो, सर्वप्रथम मी आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजीराजांच्या जयंतीच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देत असताना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, ज्याप्रमाणे छत्रपती शिवराया 18 पगडी जात 12 बलोतेदारांना घेऊन या देशामध्ये स्वराज्य स्थापन केलं होतं आणि त्यांचे आदर्श घेऊन या महाराष्ट्रामध्ये जे राज्यकर्ते आहेत त्यांनी जर खऱ्या अर्थाने काम केलं तर महाराष्ट्रासारखा राज्य आणि भारत देशासारखा देश या जगामध्ये नसेल असं मला वाटतो. तर म्हणून मी आज विचाराचा जर महाराष्ट्र घडवायचा असेल, पुणे घडवायचं, पुणेकरांना अभिमान वाटलं पाहिजे. या पुण्यभूमीमध्ये छत्रपतींचा जन्म झालेला आहे आणि आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे. आणि मी पुणेकरांना सांगू इच्छितो, काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणुका होणार आहे. या निवडणुकामध्ये खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या विचाराचा आणि आदर्शाचा या ठिकाणी कार्य करायचं असेल, आपण सर्व पुणेकरांनी बहुजन समाज पार्टीला या ठिकाणी सत्यामध्ये आणि या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून दिलं पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो. हां, मला या ठिकाणी सांगायचं आहे, मी पहिलंच सांगितलं, देशाचा असा एकमेव रयतेचा राजा होते ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी 18 पगडी जात आणि 12 बलोतेदारांना बरोबर घेऊन काम केलं. परंतु आजचे राज्यकर्ता 18 पगडी जात आणि 12 बलोतेदारांमध्ये कशी फूट पाडायचं आणि अशा प्रकारे फूट पाडून राज्य करण्याचं काम करतात. आणि जर छत्रपती शिवाजीराजे आज असते असं कधीच घडलं नसतं आणि त्यांच्या काळामध्ये असं कधी घडलेलं नाही. अण्णांना ताकद देणार आहेत का? अण्णांना ताकद देणार आहे. अण्णांना या भागातून आम्ही नगरसेवक करणार आहोत. विधानसभेला नाही, विधानसभेला धोरण वेगळा होता, त्यांच्यावर काही गुन्हे होते आणि बहिणजीने स्वतः सांगितलं होतं ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांना यावेळी थांबवायचं आपल्याला. कारण की स्टेट गव्हर्नमेंटचे इलेक्शन्स असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे इलेक्शन असेल, यावेळी ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर शासनाला असेल किंवा केंद्र सरकारला असेल पैसे भरावे लागत होते. म्हणून अण्णांना त्यावेळी आम्ही दिलं नव्हतं आणि ते अट स्थानिक स्वराज्याच्या इलेक्शनला नाही आहे. म्हणून अण्णांना येणाऱ्या महानगरपालिकेत आम्ही नगरसेवक म्हणून पाठवू. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.